Now we will solve this example. Example number 12. Calculate the viscous force acting on a drain drop of diameter 1 mm falling with a uniform velocity 2 meter per second through air. The coefficient of viscosity of air is 1.8 10 raised to minus 5 न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. म्हणजे ही दोन्ही एसआय सिस्टीम मध्ये आहेत. फक्त डायमीटर जो आहे तो 1 mm हा एसआय मध्ये नाही आहे. तुम्हाला कन्वर्ट करून घ्यायला लागेल. म्हणजे डायमीटर जर आपण इथं लिहिला तर डायमीटरची व्हॅल्यू किती येणार बघा. डायमीटर 1 mm. डायरेक्ट आपण रेडियस लिहूया. रेडियस इज इक्वल टू 0.5 mm. So 5 into 10 raised to minus 4 meter. ही व्हॅल्यू आली. 5 into 10 raised to minus 4 meter. Now here, what you have to calculate? Viscous force acting on raindrop. आता रेनड्रॉप आहे तो स्पेरिकल. स्पेरिकल वरती विस्कस फोर्स ज्यावेळेला स्पेरिकल बॉडी विस्कस मीडियम मधनं फ्लो होते, मुव्हिंग डाऊन और मुव्हिंग अप, तर त्यावेळेला आपण जो लॉ वापरतो तो स्टोक्स लॉ. म्हणजे फोर्स ऍक्टिंग ऑन स्पेरिकल ड्रॉप 6 पाय इटा आर व्ही. आता क्वांटिटीज कुठल्या कुठल्या आहेत बघा. 6 पाय हे डायरेक्ट कॅल्क्युलेशन आहेत फक्त याला. 3.14 इटा इज 1.8 इंटू 10 raised to minus 5 दिलेला आहे. Then R is 5 into 10 raised to minus 4 into V, that is 2. फक्त एवढं कॅल्क्युलेट करायचंय and this will be obtained in Newton. कॅल्क्युलेट करा. हे आन्सर येतं का बघा. आता आपण हा 13 नंबरचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. या 13 नंबरच्या प्रॉब्लेम मध्ये काय दिलेलं आहे बघा. Horizontal force of 1 Newton is required to move a metal plate of area 10 raised to minus 2 meter square with a velocity 2 into 10 raised to minus 2 meter per second when it is rest on a layer of oil 1.5 into 10 raised to minus 3 meter thick. Find the coefficient of viscosity of oil. हा अगोदर प्रॉब्लेम कशावरती आहे, कुठल्या लॉ वरती किंवा कोणता फॉर्म्युला वापरला पाहिजे हे समजलं पाहिजे. तर इथे येणार आहे हा लेयर्सच्या वरती एखादी बॉडी मूव्ह होणार. म्हणजे समजा लेयर वरती लेयर मूव्ह होत असेल तर त्यामध्ये किती विस्कस फोर्स असतो, तर आपण तो वापरतो न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी. म्हणजे हा वापरतो आपण एफ इक्वल टू या प्रॉब्लेम साठी इटा ए dv by dx. आता यामध्ये आपल्याला एफ दिलेला आहे पण इटा काढायचंय. सो इटा इज इक्वल टू एफ अपॉन ए डीव्ही बाय डीएक्स येणार. म्हणजे वर डीएक्स राहील, खाली डीव्ही येईल. आता फक्त व्हॅल्यूज पुटअप करायचे आहेत. आता सगळ्या एका सिस्टीम मध्ये व्हॅल्यू आहेत का चेक करा. 1 न्यूटन एसआय सिस्टीम. त्यानंतर मेटल प्लेट एरिया इट इज ऑल्सो इन एसआय सिस्टीम. व्हेलॉसिटी एसआय सिस्टीम, दिस इज ऑल्सो इन एसआय सिस्टीम. म्हणजे फक्त पुटअप करायचे आहेत आणि सोडवायचंय. व्हॅल्यूज काय काय येणार ते फक्त मी इथं लिहिणार आहे, तुम्ही सॉल्व्ह करा नंतर. 1 डीएक्स म्हणजे त्याची थिकनेस, त्या लेअरची थिकनेस. म्हणजे आता हा लेअर ऑइलचा आहे तर थिकनेस येणार ही 1.5 इंटू 10 raised to minus 3 अपॉन एरिया ऑफ लेअर. मेटल प्लेट म्हणजे ती लेअर सारखी आहे. किती आहे ही एरिया 10 raised to म्हणजे एवढा त्याच्यामध्ये कॉन्टॅक्ट असणार -2 इंटू डीव्ही दॅट इज इनिशियल व्हेलॉसिटी 0, चेंज इन व्हेलॉसिटी 2 इंटू 10 raised to minus 2. एवढं सॉल्व्ह करायचंय आणि हे आन्सर येतं का बघा. दिस विल बी द आन्सर. 7.5 न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटीचा एसआय युनिट. म्हणजे अतिशय प्रॉब्लेम हे फॉर्म्युला ओरिएंटेड आहेत. फक्त त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त विचार करायला लागत नाही, फक्त हे फॉर्म्युला ओरिएंटेड प्रॉब्लेम्स आहेत. विल सी 14 नंबर एक्झाम्पल.
आता 14 नंबरचं एक्झाम्पल. विथ व्हॉट टर्मिनल व्हेलॉसिटी विल अन एअर बबल, आता बबल आहे त्यामुळे तो वर येणार, ड्रॉप असता तो खाली गेला. एअर बबल 0.4 mm in diameter rise in a liquid of viscosity 0.1 Newton second per meter square and specific gravity, आता हा इथं नवीन वापरलेला आहे, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी 0.9, डेन्सिटी ऑफ एअर दिलेली. आता याच्यात डेन्सिटी ऑफ एअर लागते आणि डेन्सिटी ऑफ लिक्विड लागते, म्हणजे डेन्सिटी ऑफ दॅट स्पेरिकल बॉडी, त्या मटेरियलची डेन्सिटी, आणि तो ज्यातनं फ्लो होणार आहे त्या मेडियमची डेन्सिटी. रो आपण कशासाठी वापरला होता? डेन्सिटी ऑफ बॉडी, आणि सिग्मा वापरला होता डेन्सिटी ऑफ मेडियम. तर यामध्ये काय काय होणार आहे बघा. याच्यामध्ये डेटा आपण असा लिहू शकतो. टर्मिनल व्हेलॉसिटी काढायची आहे. एअर बबल्सचा 0.4 mm डायमीटर, म्हणजे हे R इज इक्वल टू काय येणार? 0.4 mm, म्हणजे 4 × 10⁻⁻⁴, 4 × 10⁻⁻⁴ मीटर, मीटर मध्ये लिहिले पाहिजे. नेक्स्ट इज लिक्विड व्हिस्कॉसिटी दिलेली आहे, म्हणजे इटाची व्हॅल्यू दिलेली आहे. इटाची व्हॅल्यू किती आहे? 0.1, हे SI युनिट मध्ये, म्हणजे SI सिस्टीम. त्यानंतर डेन्सिटी ऑफ एअर. आता इथं मात्र सिम्बॉल आपण रो आणि सिग्मा असे आहेत सिम्बॉल. तर हा एअर मेडियम आहे, मेडियम असल्यामुळे आपण सिग्मा वापरलेला आहे त्याला. सिग्मा इज इक्वल टू, हे सुद्धा SI मध्येच आहे, 29. दिस इज ऑल्सो इन SI युनिट. आपल्याला रो माहित नाही. रो हा इनडायरेक्टली दिलेला आहे स्पेसिफिक ग्रॅव्हिटीवरनं, रो इनडायरेक्ट दिलेला आहे. त्यानंतर आणखीन एक टर्म कुठली लागणार आहे? जी ची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला 9.8 SI मध्ये. आणखी याच्यामध्ये व्ही काढायचंय, म्हणजे व्ही सुद्धा काढायचंय. सो व्हॉट विल द स्पेसिफिक ग्रॅव्हिटी वरनं सिग्माची व्हॅल्यू कशी मिळणार आहे बघा. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ह्याचा जो फॉर्म्युला आहे, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ लिक्विड डेन्सिटी, लिक्विड किंवा मीडियम डेन्सिटी, लिक्विड डेन्सिटी, लिक्विड डेन्सिटी अपॉन डेन्सिटी वॉटरची, वॉटर डेन्सिटी. आता इथे काय होतं बघा, वॉटर डेन्सिटी, आता SI युनिट आपण वापरलेलं आहे. वॉटर डेन्सिटी तुम्हाला माहित पाहिजे. CGS मध्ये ती 1 g/cm³ आहे, आणि जर तुम्ही SI मध्ये कन्वर्ट केली तर ते होणार 1000. ह्या मात्र कदाचित दिलेल्या नसतील, काही वेळेला ह्या सुद्धा देतात, पण दिलेली नसेल तर तुम्हाला पाठ पाहिजे, कारण सोप्या व्हॅल्यूज आहेत. SI सिस्टीम मध्ये स्पेसिफिक ग्रॅव्हिटी 9, लिक्विड डेन्सिटी आपण सिग्मा वापरलेला आहे, वॉटर डेन्सिटी 1000. सो सिग्मा इज इक्वल टू 9000. हे SI युनिट मध्ये डेन्सिटीचं, kg/m³. आता ही व्हॅल्यू फक्त भरायच्या आहेत, म्हणजे फॉर्म्युला लागणार आपल्याला. टर्मिनल व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला, टर्मिनल व्हेलॉसिटी, व्हेलॉसिटी आपण व्ही सिम्बॉल वापरलेला आहे. व्ही इक्वल टू 2/9, फॉर्म्युला पाठ पाहिजे, 2/9 रो मायनस सिग्मा इंटू R² इंटू G. सगळ्या क्वांटिटीज मिळालेल्या आहेत का बघा. रो मिळालेला आहे, सिग्मा मिळालेला आहे, R इज ऑल्सो गिवन अँड G इज ऑल्सो नोन. सो 2/9 रो ची व्हॅल्यू this is I will take here. Now here this is रो. ऍक्च्युअली इथं काय दिलेलं आहे बघा, डेन्सिटी ऑफ एअर, आणि एअर बबल आहे, म्हणजे स्पियर आहे तो एअरचा आहे, त्यामुळे स्पियरची डेन्सिटी म्हणजे रो येणार आहे. इथं हे जरा इंटरचेंज करायचं. हे दिस इज रो अँड दिस इज सिग्मा. आपण सिग्मा काढलाय, this is rho and there is a sigma.
मीडियमचा आहे तो सिग्मा येणार. आपल्याला कशाचा आहे, बबल म्हणजे स्पिअरचा दिलेला आहे डेन्सिटी ऑफ एअर, कारण एअरचा स्पिअर आहे तो 1.29 हा एअरचा स्पिअर आहे, त्यामुळे रो इज गिव्हन. आता यामध्ये फक्त व्हॅल्यूज काय काय पुटअप करायचे आहेत. सो दिस इज 1.29 minus 9,000 and what is R? R is 4 into 10 raised to minus 4 square येणार त्याचा. R is 4 into 10 raised to minus 4 याचा स्क्वेअर into 9.8 अशी व्हॅल्यू येणार. सो दिस इज इक्वल टू, आता हे आन्सर मायनस मध्ये येणार आहे, कारण ही जी सबट्रॅक्शन आहे, दिस सबट्रॅक्शन ही सबट्रॅक्शन मायनस मध्ये येणार, कारण 1.29 लहान संख्येतनं मोठी संख्या तुम्ही सबट्रॅक्ट करणार. सो दिस विल बी आन्सर इन मायनस. सो हिअर 2/9 हे आन्सर काढा आणि 4 into 10 raised to minus 4 चा स्क्वेअर काय येणार, 16 into 10 raised to minus 8 into 9.8. पूर्ण प्रॉडक्ट घ्यायचा, आन्सर मायनस मध्ये, आणि हे येणार मीटर पर सेकंद मध्ये. या पद्धतीने तुम्ही हे सॉल्व्ह करून बघा. हिअर दिस इज नॉट 4, सी अगेन 4 नाही आहे, हा काय दिलेला आहे, डायमीटर दिलेला आहे, त्यामुळे हा 4 येणार नाही, हा डायमीटर आहे. दिस इज डायमीटर. देअरफॉर R इज इक्वल टू, हा चेंज जरा करून घ्या, 0.2 mm and this is 2 into 10 raised to minus 4 मीटर. डायमीटर दिलेला आहे बघा, डायमीटर 0.4 mm इन डायमीटर. इथं रेडियस लिहिला गेलाय, सो एवढा फक्त चेंज करायचा आहे. आणि इथं चेंज काय होणार, हा हे 2 येणार नाही, 4 येणार नाही, इथं 2 येणार. सो हिअर विल बी, इट इज 2 into. सो हिअर देर इज अगेन चेंज, 16 होणार नाही, हा काय होणार आहे 4 into. हा फक्त चेंज करा, कारण इथं काय लिहिलं गेलं होतं हे लक्षात आलं का बघा. इथं 4 हा R म्हणून लिहिला गेला होता, हे डायमीटर आहे दिलेला. सो दिस इज अ चेंज इन दिस एक्झाम्पल. मग तुम्हाला आन्सर हे मिळेल. We'll see the next example. Now we'll solve this 18 number example. Calculate the rise of water inside a clean glass capillary tube of radius 0.1 mm. ट्यूबचा रेडियस दिलेला आहे, पण तो SI मध्ये नाहीये, त्यामुळे हा SI मध्ये कन्वर्ट करून घ्यायचा. सो दिस R इज इक्वल टू 0.1 mm म्हणजे हा किती होणार, 0.1 10 raised to minus 3 म्हणजे 10 raised to minus 4 मीटर. आणि बाकीच्या क्वांटिटीज बघा, व्हेन इमर्स्ड इन वॉटर ऑफ सरफेस टेन्शन 7 into 10 raised to minus 2 न्यूटन पर मीटर. द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट बिटवीन वॉटर अँड ग्लास इज 0. डेन्सिटी ऑफ वॉटर दिलेली आहे, जी ची व्हॅल्यू दिलेली आहे, सगळे SI मध्ये. म्हणजे कॅपिलरी डीप केल्यानंतर किती हाईट त्याची तुम्हाला राईज इन लेवल मिळेल. तर याला फॉर्म्युला आपण कुठला वापरतो, समजा आपण सरफेस टेन्शनचा फॉर्म्युला लिहिला, T इज इक्वल टू H रो RG और HR रो G अपॉन 2 cos थीटा, हा लिहिला. तर याच्यावरनं सुद्धा H काढता येतो आपण. H इज इक्वल टू 2T cos थीटा अपॉन रो RG. फॉर्म्युल्यामध्ये काय काय सबस्टिट्यूशन आहे बघा. cos थीटा cos 0 1 होणार, 2T दिलेला आहे, 2 into 7 into 10 raised to minus 2 cos 0 1 झाला. रो ची व्हॅल्यू 1000 म्हणजे तुम्ही 10 raised to 3 लिहू शकता, म्हणजे 10 raised to मध्ये पॉवर काढायला सोपी पडेल. त्यानंतर R ची व्हॅल्यू 10 raised to minus 4 आणि नंतर 1000 लिहिलेलं आहे, 9.8 एवढं दिलेलं आहे.
आता हे 10 ची पॉवर घेऊन तुम्ही सोडवू शकता. हे एक्झाम्पल अतिशय सोपं एक्झाम्पल आहे. फक्त युनिट कन्व्हर्शन मात्र करून घ्यायला पाहिजे. आणि रेडियसच दिलेला आहे. हा ट्यूबचा रेडियस. काही वेळेला हा डायमीटर देतात, मग अशी जसं केलं होतं तसं डायमीटर वरनं तुम्हाला रेडियस काढायला लागेल. त्यामुळे ह्या काय डेटा जो दिलेला आहे रेडियस आहे का डायमीटर, इथं प्रॉब्लेम्स मध्ये हे अशा प्रकारचे तुम्हाला रेडियस देण्याऐवजी डायमीटर देऊ शकतात. सो दिस इज अबाउट ऑल द some type of examples in or numericals in mechanical properties of fluids. अशा पद्धतीचेच पेपरमध्ये येतात, पण काही वेळेला रिव्हर्स विचारलेलं असतं. म्हणजे इथं समजा हे एक्झाम्पल आपण 18 नंबरचं कन्सिडर केलं तर तुम्हाला हाईट दिली जाते किंवा सरफेस टेन्शन विचारलं जातं. अशा पद्धतीची येऊ शकतात. आता हे एच काढल्यानंतर ही मीटरमध्ये येणार. हे आन्सर तुम्ही चेक करून बघा. पण या पद्धतीने हे सोडवायचंय.